नमस्कार, मी साक्षी अणास आणि येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहू त्याच्या ठळक घडामोडी. गँगस्टर शरद मोहोळ प्रकरणात 2 वकिलांना बेड्या, 6 आरोपींना 5 दिवसाची कोठडी. 4 जानेवारी रोजी मणिपूर येथे काँग्रेस जोडो न्याय यात्रेला सुरुवात. मी चुकीचं काही केलं असतं तर अजितदादांसोबत भाजपमध्ये गेलो असतो. ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवार यांची प्रतिक्रिया. आता भारत सूर्याचा अभ्यास करणार. आदित्य एल1 नियोजित ठिकाणी पोहोचलं. इस्रोची यशस्वी झेप. राज्यात कोरोनाच्या 154 रुग्णांची नोंद, दोघांचा मृत्यू, तर JN1च्या व्हेरियंटचे 139 रुग्ण. वनरक्षक पदाच्या भरतीची प्रतीक्षा संपली. हजाराहून अधिक पदांची भरती होणार. सोलापुरातील हिंदू जन आक्रोश मोर्चा प्रकरणात नितेश राणे, टी राजा यांच्यावर गुन्हा दाखल. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. आज मुंबईतील विविध ठिकाणी महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले योगदान दिले, तसेच रस्त्याची सफाई करून आपला सहभाग नोंदवला. यापूर्वी मुंबई शहर ब्रिटिशांच्या काळात धुतलं जात होतं. आम्ही कधी बघितलं नाही की शहर स्वच्छ करताना पाण्याचा वापर केला जातो. फक्त झाडू काढली की काम संपलं. परंतु आता शिंदे साहेबांनी नवीन संकल्प मांडली आहे की या ठिकाणी सर्व कचरा काढल्यानंतर पाण्याने धुवायचं आणि महानगरपालिका आयुक्तांनी 1000 किलोमीटरचे रस्ते दररोज देण्याचा संकल्प या ठिकाणी सुरू केलाय. त्याचाच एक भाग म्हणून या संपूर्ण या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये स्वच्छता अभियान सुरू आहे. पाण्याने मुंबई शहराचे पदपथ रस्ते धुण्याचा कार्यक्रम केलेला आहे आणि मुंबई शहर एक वेगळ्या प्रकारची स्वच्छता मोठ्या प्रमाणात राबवण्याचा संकल्प नुसता करून बसलेले आहेत. तो संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आहेत. आपल्याला मार्गदर्शन करतील. आपल्याला काम करायचं आहे, त्यामुळे स्वागत वगैरे नको. आणि मी सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा देतो. डीप क्लीन ड्राईव्ह मुंबईमध्ये गेले महिनाभरापासून आपण सुरू केलेलं आहे स्वच्छ मुंबई अभियान. आणि याच्यामध्ये आपण पाहतोय की मेन रोड आहेत, आतले अंतर्गत रस्ते आहेत, गल्लीबोळातले रस्ते आहेत, गटार आहेत, त्या एरियामध्ये येणारे नाले आहेत, त्याचबरोबर पब्लिक टॉयलेट्स आहेत, त्याचबरोबर मेडियन आहेत. सगळे आजूबाजूचा जो काय राडारोडा, जो कचरा, डेब्री, माती, हे सगळं याच्यामधून साफ करून डीप क्लीन ड्राईव्ह हा आपण सुरू केला. याला मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय. आज आपण पाहतोय की हा चौपाटीचा फुटपाथ आहे, तर ते अधिकाऱ्यांनी ताबडतोब आम्ही गेल्यानंतर त्यांना दिलेला जो 3 किलोमीटरचा पट्टा आहे तो साफ करायचा आहे. त्याच्या पुढे ज्याची जबाबदारी आहे त्यांनी 3 किलोमीटरचा पट्टा साफ करायचा आहे. नंतर आम्ही 12 वाजता वापस इकडे रिटर्न येणार आहे आपण, बरोबर. आणि स्वच्छ झालंय की नाही ते आम्ही येताना बघू. तुम्हाला जे जिम्मेदारी 3 किलोमीटरची दिलेली आहे ती तुम्ही आता बरोबर साफ करा. झाडू मारा, ब्रश मारा आणि पाणी मारून स्वच्छ करा. कारण इथून खूप मोठ्या प्रमाणावर लोक येत असतात. आणि महापालिका कर्मचाऱ्यांना आपण हेही सांगितलंय की ज्याच्यावर सकाळी मॉर्निंग वॉकला लोक येतात, तो त्यांचा वॉक सुरू व्हायच्या आधी आपली झाडू मारून झाली पाहिजे, तर धूळ आणि माती, कचरा त्यांना त्याचा त्रास होणार नाही. अशा प्रकारचं बारीक लक्ष आपण ठेवून काम करतोय. आणि म्हणूनच या मुंबई जे स्वच्छ अभियान आहे डीप क्लीन ड्राईव्ह, हे हळूहळू आपण एकेका शहरात करतोय. मीरा भाईंदरमध्ये झालं, ठाण्यात सुरू झालं, भिवंडीत सुरू झालं, कल्याण डोंबिवलीमध्ये झालं, हे असं एक एक पनवेलमध्ये सुरू झालं. हे असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आपलं डीप क्लीन ड्राईव्ह सुरू होईल. आणि अख्खा स्वच्छ महाराष्ट्र माझा अशी संकल्पना जी आहे ती आपण राबवतोय. शेवटी स्वच्छता हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. स्वच्छता असेल तर आरोग्य आहे. आणि म्हणून आपल्या आजूबाजूचा परिसर, जसं घर आपण स्वच्छ करतो तसं आपला परिसर आपण स्वच्छ करू, आपला विभाग आपण स्वच्छ करू, आपलं शहर आपण स्वच्छ करू, आपलं राज्य आपण स्वच्छ करू. आणि म्हणूनच हे असं टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यामध्ये हे डीप क्लीन ड्राईव्ह हे अभियान जे आहे हे आपण प्रभावीपणे राबवतोय. यासाठी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, मेकॅनाइज पद्धतीने मशिनरी देखील या ठिकाणी येत आहेत. या ठिकाणी फॉगर पण आहेत, ते हवेमध्ये पाणी मारतात आणि हवेतले धुलीकण खाली सेटल करून खाली आणतात. त्याचबरोबर डीप क्लीन ड्राईव्हमध्ये गटारासाठी, चोकअपसाठी आपली जेटिंग मशीन आहे. त्याचबरोबर जिथे धूर फवारणी आहे, मच्छर आहे, डास आहे, तिथे धूर फवारणीचंही काम सुरू आहे. त्या ज्या भागामध्ये, म्हणजे एका भागात मोठ्या एरिया मध्ये
इतर ठिकाणची मॅनपॉवर मोबिलाइज करायची आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मॅनपॉवर मशिनरी आली की त्याचा इम्पॅक्ट दिसतो. अगदी स्वच्छ झाडून साफ, अगदी घरात साफसफाई होते तशी आपल्या परिसराची साफसफाई होते आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी जास्तीचा कचराही पडत नाही. जिथं कचरा नाही तिथे लोक कचराही टाकत नाहीत. नुकताच रायगड येथे शासन आपल्या दारी या अभियानाचा माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ झाला. पाहूयात त्या कार्यक्रमाचा आढावा. रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथे शासन आपल्या दारी या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित झाला. या कार्यक्रमात शासनाच्या विविध योजनांमधील लाभार्थ्यांना लाभाचं वाटप करण्यात आलं. या निमित्ताने नागरिकांना संबोधित करण्यात आले.
सहकार परिषद 2024चे कर्जत येथील नेरळमध्ये आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये माननीय राज ठाकरे यांनाही आमंत्रित केले होते. या प्रसंगी त्यांनी काही मुद्दे मांडले. पाहूयात त्याचा एक सविस्तर वृत्तांत. आज आम्ही आमच्यामध्येच भांडतो आहोत. आज आम्ही आमच्यामध्येच जाती भेदामध्ये भांडतो आहोत. कोणी मराठा, कोणी कुणबी, कोणी माळी, कोणी साळी, कोणी आगरी, कोणी ब्राह्मण, कोणी मराठा. काय चालू आहे? हे चालू नाहीये. हे चालवलं जातंय. हा महाराष्ट्र एकसंघ राहू नये, हा एकत्र राहू नये, यातला मराठी माणूस एकत्र राहू नये, याच्यासाठी बाहेरच्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ते आमच्या आतल्या लोकांना समजत नाहीयेत. हा राज ठाकरे गेली अनेक वर्ष बोंबलून 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 हेच सांगतोय महाराष्ट्राला. जे जे महाराष्ट्राचं जे जे चांगलं आहे ते ते बाहेर काढा. बाहेर निघत नसेल उद्ध्वस्त करा. इतिहासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. इतिहास वाचल्यानंतर इतिहास आपल्याला काहीतरी शिकवत असतो. त्याचं भान जर आपल्याला वर्तमानामध्ये येणार नसेल तर हातातनं सगळ्या गोष्टी गेल्यानंतर काहीही होणार नाही. ज्या प्रकारचं राजकारण आज देशभरामध्ये सुरू आहे, ज्या प्रकारची न्यायालयीन व्यवस्था सुरू आहे, उद्या मुंबईला हात घालायला वेळ घेणार नाहीत ते. उद्या महाराष्ट्राचे तुकडे करायला, विदर्भाचा तुकडा पाडायला वेळ लावणार नाहीत ते. आणि हे का आज नाही चालू आहे, हे गेले 70 वर्ष सुरू आहे. याचं कारण या प्रदेशाने, या महाराष्ट्राच्या प्रदेशाने, या मराठ्यांनी या संपूर्ण प्रदेशावरती राज्य केलं. अरे तुम्ही राज्य केलेली माणसं राज्य करत्यात. आम्ही फक्त पोवाड्यामध्ये ऐकायचं, कार्यक्रमात ऐकायचं. आमच्या मराठी माणसांनी अटकेपार झेंडे फडकवले. अटकेपार झेंडे फडकवले म्हणजे काय? आज तो पाकिस्तानच्या कुठेतरी ईशान्येला का कुठेतरी अटोक नावाचा किल्ला आहे, अटोक, त्याला अटकही म्हणतात. त्या अटक किल्ल्यावरती ज्या दिवशी भगवा लागला त्याला अटकेपार झेंडे फडकवलं म्हणतात. इथपर्यंत मराठा साम्राज्य गेलं होतं. या देशाचा पंतप्रधान, या देशाचा सगळा हा मराठ्यांनी बसवला. आपण इतिहास विसरलो आमचा. आम्ही आमचं काय होतं हे सगळं गमावून बसलो. रोजच्या मोबाईलच्या क्लिप्स मध्ये आणि टेलिव्हिजनच्या सिरियलमध्ये आम्ही अडकून पडलो. पण आमच्या अवतीभोवतीच्या सगळ्या गोष्टी पोखरल्या जात आहेत याच्यावरती आमचं लक्ष नाहीये. आम्ही बघत नाही आहोत. आज माझ्या बाजूला कोण राहायला आलंय, तो कसा काय राहायला आला, आणि माझ्या बाजूचा मराठी माणूस हा कसा काय गेला, आम्हाला विचारू असं वाटत नाही. तो गेला कुठे गेला मला माहिती नाही. विषयाला सुरुवात करण्याच्या अगोदर मला हे जे काय हॉटेल, रिसॉर्ट जे काही आहे याच्या मालकाचं कौतुक करावं असं वाटतं. कारण दोघेही मराठी आहेत. अनेक लोकांचे गैरसमज झालेत की मराठी माणसाला धंदा जमत नाही. त्यांनी अजून महाराष्ट्र फिरलेलेच नाहीयेत. एखाद्या शहरात बसून, घरात बसून फक्त बोलायचं की मराठी माणसाला धंदा जमत नाही. आज असंख्य मराठी माणसं अशी आहेत महाराष्ट्रामध्ये की जे व्यवसाय करतायत, हजारो कोटीचे व्यवसाय करतायत, पण गप्प असतात, इतरांसारखे नाहीत. बाकीच्यांची शोबाजीच जास्ती असते. मराठी माणूस शांतपणे काम करत असतो. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं, जगामधलं एक अत्यंत प्रतिथयश असं एक परफ्यूम आहे, अत्तर, ज्याचं नाव आहे शॅनल. त्याचे वेगवेगळे आकडे बिकडे असतात त्यांचे, शॅनल 5, शॅनल 4, शॅनल 3 वगैरे. तुम्ही कधी वापरलेले असाल तुम्ही सगळ्यांनी. त्याचा जो इसेन्स आहे, अर्क, हा गेले अनेक वर्ष आपल्या महाराष्ट्रातल्या ठाण्यातल्या केळकर अत्तरवाले जे आहेत त्यांच्याकडनं जातो. इथून तो अर्क तिथे जातो, तिथून ते परफ्यूम बनतं आणि ते आपण अंगाला लावतोय. आपल्याला माहितीच नाही आपली स्ट्रेंथ काय, आपली ताकद काय आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे 100वे नाट्य संमेलन भरवण्यात आलं आहे.
पाहुयात त्यांची काही क्षणचित्रे. पुण्यात पिंपरी चिंचवड येथे 100वे अखिल भारतीय मराठी संमेलन 2024 आयोजित करण्यात आले होते. या संमेलनासाठी संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध चित्रपट निर्माते डॉक्टर जब्बार पटेल, संमेलनाचे निमंत्रक आणि राज्याचे उद्योगमंत्री श्री उदय सामंत, तंजावर येथील 99व्या संमेलनाचे अध्यक्ष श्री प्रेमानंद गजवी, नाट्य परिषदेचे अध्यक्ष श्री प्रशांत दामले, प्रमुख कार्यवाहक श्री अजित बुरे, कोषाध्यक्ष श्री सतीश लोटके, निमंत्रक श्री भाऊसाहेब भोईर, डॉक्टर पी.डी. पाटील, उपाध्यक्ष श्री नरेश गडेकर, नाट्य परिषदेचे विश्वस्त पदाधिकारी, नाट्य कलाकार, नाट्यक्षेत्रातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, लेखक, नाट्यकार मंडळी आणि रंगभूमी प्रेम करणारे सर्वच मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी या अखिल भारतीय मराठी संमेलनात माननीय श्री शरद पवार हे देखील उपस्थित होते. उपस्थित राहून त्यांनी उपस्थितांना संबोधले. संबोधताना नाटकाचं मुख्य प्रयोजन आनंद देणं आणि मनोरंजन करणे आहे असं भरत मुनींनी सांगितलं. परंतु मनोरंजनाबरोबर ज्ञानदानाचं कार्यसुद्धा नाटक करते. प्रारंभिक काळाची नाटके पौराणिक विषयाची होती. नंतरच्या काळामध्ये ऐतिहासिक नाटकांनी देखील नाशिक मनाची पकड घेतली. यातून भारतीय संस्कृती, धर्म, इतिहास आणि परंपरा याचं ज्ञान प्राप्त होते. परंतु प्राचीन नाटके ही संस्कृत भाषेत असल्यामुळं ती सामान्य माणसापर्यंत पोचत नव्हती. प्राकृत भाषेत नाटके सादर होऊ लागली तशी ती तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत जाऊन रुजली. मराठी भाषेत नाटकाला 1843 साली खऱ्या अर्थानं नाटकाचा प्रारंभ झाला. सांगलीच्या विष्णुदास भावे यांचं सीता स्वयंवर हे नाटक आद्य नाटक मानले गेलं. त्याही पूर्वीपासून तंजावरच्या मराठी राज्यात नाटके 18व्या शतकापासून संस्कृत भाषेत लिहिली जात असते. तंजावरमधल्या सरस्वती महाल ग्रंथालयाला मी भेट दिली. आधी आपण तिथे गेला तर आपणास सीता कल्याण, उषा कल्याण, पार्वती कल्याण, लक्ष्मण परिचय अशा अनेक नाट्यशैल्या पाहायला मिळतील. नाटक हे ज्ञान मनोरंजनाचं साधन आहे आपण जाणता, पण त्याबरोबर कौतुकी भावनांचे प्रयोग, भारूड, कीर्तन, दशावतार, तमाशा, गोंधळ या लोकरंगभूमीच्या प्रकारातून लोकभावनाचं काम हे सुद्धा झालेलं आहे. आणि त्यामधून एक प्रकारची सुविधा आपण गेले अनेक वर्ष बघतो आहोत. आपली रंगभूमी 19व्या शतकापासून बदलत गेली. अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल आणि संगीत सौभद्र या नाटकांनी संगीत नाटकाचे नवे युग निर्माण केले. कृष्णाजी खाडिलकर, राम गणेश गडकरी, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या कल्पक, रंजक आणि काव्यात्मक सादरीकरणानं रसिकावर मोहिनी घातली. वर्ल्डफटाची निर्मिती सुरू झाली त्या काळात नाट्यक्षेत्रावर एक प्रकारची अवकाळा येते का काय असा प्रसंग 1930च्या दशकात आला होता. मला वाटतं की या अवस्थेतून बाहेर काढले ते आचार्य अत्यंत साष्टांग नमस्कार, लग्नाचा भोपळा, लग्नाची उडी, अफाट विनोदी रंगाच्या नाटकांनी लग्नाच्या वेळीसाठी नाटके अजूनही तितकीच साधी चवणी वाजतात. आचार्य अत्यंत योजनाबद्दल, योगदानाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. मराठी चित्रपट मन जडले हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे. पाहूयात त्यावरील एक ग्राउंड रिपोर्ट. मन जडले सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. दिंडोरी तालुक्यातील वणी येथील सुनील गांगोडे यांनी मन जडले या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून नाशिक जिल्ह्यातील वणी येथील भूमिपुत्र सुनील गांगोडे यांनी प्रथमच चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यामध्ये सर्व भूमिका निभावणारे कलाकार हे ग्रामीण भागातले असून तो सिनेमा दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीसाठी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येणार आहे. तरी आपण सुद्धा आपलं तिकीट आजच बुक करावं असे दिग्दर्शक व पत्रकार संघातील पदाधिकारी यांनी आवाहन केले आहे. तालुक्यातील वणी येथील जे
दिग्दर्शक आहेत सुनील गांगुर्डे यांनी काढलेला मन जडले पिक्चरचे आता 12 तारखेला लॉन्चिंग होणार आहे. तर आपण पाहू शकतो की आज वणी येथे जे पोस्टर होते पोस्टर लॉन्चिंग झाले आणि सर्वच पत्रकारांनी ते पोस्टर घेऊन शुभेच्छाही दिल्यात. आता आपल्याबरोबर स्वतः जे मुख्य भूमिका करणारे आहेत, तुम्ही मुख्य भूमिका करणार आहात. मन जडलं पिक्चर कसं आहे आणि त्याचं पार्श्वभूमी सांगा. नमस्कार. खरं तर लीडला जो आहे मी सेकंड लीडला आहे आणि इथं आकाश बच्चाव जे आहेत ते मेन लीडला आहेत. खरं तर मी पुण्याचा आहे आणि खरं सरांनी जो मला या ठिकाणी संधी दिलेली आहे त्या संधीचं पुरेपूर मी सोनं केलेलं आहे. आपण सर्वांनी हा चित्रपटगृहात जाऊन पहा आणि आपल्या वणी गावचं जे भूषण आहे सुनील गांगुर्डे यांचा जो चित्रपट आहे हा सगळ्यांनी त्यांना त्याप्रमाणे सपोर्ट करा असं म्हणतायत. आता स्वतः जे मुख्य भूमिकेत आहेत भाऊ तुमचं अभिनंदन. आणि एकंदरीत तुम्ही ही जी आता भूमिका घेतलेली आहे पिक्चरमध्ये केलेली आहे काय वाटलं तुम्हाला? सर्वप्रथम तर तुम्ही सर्वांनी पोस्टरसाठी आले आणि इथं आमच्यासाठी एवढं केलं त्यासाठी तुमचा मनापासून आभार मानतो. वणी गावामधून हा पिक्चर केलेला आहे आणि पत्रकार म्हणून पहिली भूमिका आहेच सुनील सरांची आणि नंतर ते ह्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलेले आहे आणि एक नायक म्हणून मला एक भूमिका दिलेली त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. त्याच्याबद्दल सगळ्यात आधी तर मी त्यांचं अभिनंदन करत माझ्यावर मोठा विश्वास ठेवलेला आहे. आणि मूवी खूप छान आहे. ग्रामीण भागातून आलेला आहे. एक ग्रामीण टच आहे त्याला. एक कॅरेक्टर प्रत्येकाचे हायलाईट करायचा प्रयत्न केलेला आहे डायरेक्टरनी आणि त्या साजेशी सगळ्यांनी मेहनती घेतलेली आहे. पिक्चरला तुम्ही बघशाल, आवर्जून लाईक करशाल. याची कथा काय? कथा एक टिपिकल लव्ह स्टोरी आहे याच्यामध्ये. आणि लव्ह स्टोरी आता उदाहरण सांगायचं झालं म्हणजे प्रत्येक एक शेफ जो असतो तो शेफ जे करतो त्याची डिश ही प्रत्येकाची डिश करायची कला असते. तर त्याप्रमाणे प्रत्येक डायरेक्टरची त्याच्या प्रकारे ती लव्ह स्टोरी त्या अँगलने दाखवायची प्रकार असतो. तसं सुनील गांगुर्डेंनी जे केलेलं आहे त्यांच्या अँगलनी ती खूप छान स्टोरी आहे. तुम्हाला सर्वांना आवडेल. त्यांच्याकडून तुम्ही अजून चांगल्या प्रकारे ऐकू शकता. ग्रामीण भागातलं दर्शन ह्या पिक्चरमधनं प्रत्येक जो पिक्चर पाहणार आहे त्याला हे पाहायला मिळणार आहे. म्हणून आवर्जून मन जडलं हा पिक्चर पाहावा अशी पत्रकार संघाच्या वतीने सुद्धा आव्हान करण्यात आलं आहे. शामराव सोनवणे, दिंडोरी, नाशिक. श्री क्षेत्र नांदूर मारुती मंदिर या ठिकाणी माननीय खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्या खासदारनीतून व सन्माननीय माजी सभापती उद्धवबाबा निमसे यांच्या प्रयत्नांतून नांदूर गाव मारुती मंदिर येथे सभा मंडपाचे गाव भूमिपूजन सोहळ्याची विधिवत पूजा करताना ग्रामस्थ व मान्यवर. ओम भूमिकुर्वणंद देवताभ्यो नमः. सकलोपचारादिगन्धा पुष्पाणि नाना परिमल मंगल द्रव्याणि समर्पयामि. प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि. आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये आमच्या नांदूर मानूरमध्ये पहिल्यांदा खासदारांनी निधी दिला असेल आणि तोही दोन्ही गावचे जे ग्रामदैवत आहे प्राचीन हनुमान मंदिर यांच्यासाठी 50 लाख रुपये निधी दिला. एकदा खासदारांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. येस मराठीसाठी विवेश बागुल, नांदूरगाव. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडीसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत रहा येस मराठी न्यूज.